नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आमदार बाबासाहेब पाटील यांना मोठा धक्का। त्यांचे खंदे समर्थक माधवराव जाधव हे आगामी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार। अहमदपूर तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात उडाली मोठी खळबळ। अहमदपूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणारी घोषणा खंडाळी जिल्हा परिषदचे सदस्य माधवराव जाधव यांनी आज अहमदपूर येथे पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभेची निवडणूक आपण अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे जाहीर केले आहे। माधवराव जाधव हे खंडाळी जिल्हा परिषद सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत। खरं तर ते आमदार बाबासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात। त्यांना मिनी आमदार म्हणूनही संबोधले जाते। त्यांनी आज अहमदपूर येथे पत्रकार परिषद घेऊन आपण आगामी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे। आपली याविषयीची भूमिका स्पष्ट करताना व पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना माधवराव जाधव यांनी सांगितले की अहमदपूर तालुका हा पुरोगामी विचाराचा आहे। सामान्याचा आमदार कसा असतो हे जनतेने यापूर्वी अनेक वेळा त्यांचा आशीर्वाद देऊन या मतदारसंघात दाखवून दिलेले आहे। मी एक सामान्य कार्यकर्ता, जनतेला सहज उपलब्ध होणारा, त्यांची कामे करत आलेला कार्यकर्ता आहे, असे त्यांनी आपल्या उमेदवारीच्या समर्थनात सांगितले असले तरी माधवराव जाधव यांचा बोलविता धनी कोण? अनेक इच्छुक नवीन चेहरे समोर येत असताना व मराठा आंदोलकाच्या वतीने जरांगे पाटील यांचाही उमेदवार आगामी विधानसभेमध्ये येऊ शकतो। त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार, भाजपचा उमेदवार, त्याचबरोबर अपक्ष OBC उमेदवार अशा उमेदवारांची चर्चा अहमदपूर विधानसभा मतदारसंघात असताना या सर्व चर्चेतील उमेदवारांना शह देण्याचा प्रयत्न तर नसावा ना? शरद पवार यांनी उमेदवारी दिली तर अशा विविध प्रश्नांना त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये उत्तरे दिली। यापूर्वी खंडाळी जिल्हा परिषदमधून ज्यांचा राजकीय उदय झाला ते माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्याप्रमाणे माधवराव जाधव यांचाही राजकीय उदय खराच होणार का? की ही शहकाटशहाच्या राजकारणात माधवराव जाधव यांच्या विधानसभा लढवण्याच्या घोषणेने बुद्धिबळातील राजालाच चेक बसणार? हा येणारा काळच आपणाला सांगणार आहे। धन्यवाद।